खासदार रामदासजी तडस यांची सून मागील काळामध्ये कशा प्रकारे लग्न झालं हे तुम्हा सगळ्यांनी बघितलं. कशा प्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं. मला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं गेलं. तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिली गेली, त्या फ्लॅटवर मला नेऊन टाकलं गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला. त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा DNA कर म्हणून माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले. मी हे बाळ घेऊन, हे 17 महिन्याचं बाळ आहे माझं. एक खासदार माणूस, एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई DNA कर, तर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं? ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावलं गेलं, ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिल्या गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर अपमानास्पद मला वागणूक दिल्या गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले. इव्हन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडने मला मारण्यात आलं. त्या लोखंडी रॉडने मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार. म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे अत्याचार करता. आज हे माझं छोटंसं बाळ आहे. या बाळाला घेऊन मी दर भटकते. ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला वेगळं सुद्धा करण्यात आलं. म्हणजे इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी एका तांब्याने कशी राजकारण घडते. तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे जायचं? खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं. हो, बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला घराबाहेर का काढता? माझ्यासाठी सगळं राजकारण करता. जर खासदार साहेब म्हणतात, त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की महिलांना 33% आरक्षण द्या, त्याच्यानंतर ते म्हणतात की वुमन एम्पॉवरमेंट, एवढ्या मोठ्या गोष्टी जेव्हा स्त्रियांसाठी करतात तर मला न्याय का नाही मिळत? मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे, देश हा संपूर्ण माझा परिवार आहे. त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदासजी तडस, त्यांच्या सभेसाठी